ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना आत्ताच का ओबीसी जनता पार्टी पक्षाची स्थापना करायची आहे? इतक्या दिवस झाला आहे ओबीसी साठी ते लढत आहेत, परंतु ते आज एक ओबीसी जनता पार्टी नावाच्या पक्षाची कशामुळे स्थापना करीत आहेत? येऊ घातलेल्या 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगाने तर प्राचार्य लक्ष्मण हाके ही राजकीय खेळी तर खेळत नाहीत ना, अशा उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या असताना आज प्रसार माध्यमाच्या पुढे येऊन ओबीसी जनता पार्टी पक्षाविषयीची एक महत्वाची घोषणा जी आहे ती प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। ज्यावेळेस ते प्रसार माध्यमाशी बोलत असताना या पक्षाविषयी नेमकी त्यांची कशी भूमिका असणार आहे, पक्ष कशासाठी ते स्थापन करणार आहे, या विषयाचा खूप महत्वाचा खुलासा त्यांनी यावेळी बोलताना केलेला आहे। नेमकं प्राचार्य लक्ष्मण हाके ओबीसी जनता पार्टी पक्षाविषयी काय म्हणाले आहेत, त्यांनी या पक्षाची अधिकृत घोषणा केलेली आहे का नाही, का स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा सर्व खटाटोप केलेला आहे, याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। 40,000 मुली शाळाबाह्य झालेले आहेत। नियर अबाउट 25 ते 30,000 मुलं शाळाबाह्य झालेले आहेत। आणि आता शिक्षणामधून सुद्धा महाराष्ट्राचं सरकार अंग काढून घेतंय। टीईटीची एक्झाम घेण्याचं म्हणजे जे शिक्षक 15-20 वर्ष झालं नोकरी करतायत, 30 वर्ष झालं नोकरी करतायत, त्यांना का टीईटीची एक्झाम घेतली जाते हे मला कळलेलं नाही। म्हणजे जे पास होणार नाहीत त्यांना तुम्ही बडतर्फ करणार आहात का, त्यांना तुम्ही सेवेतून बाहेर काढणार आहात का? म्हणजे शिक्षणामधून हळूहळू हे महाराष्ट्र सरकार अंग काढून घेतंय असा एक ओबीसी आंदोलक म्हणून माझा अनुभव आहे आणि मला माझ्या निदर्शनास आलंय, म्हणून या प्रश्नावर मला बोलायचंय। ओबीसींच्या प्रश्नावरती या पावसाळी अधिवेशनामध्ये एकही आमदार बोलला नाही, एकही मंत्री बोलला नाही, एकही लक्षवेधी आली नाही। अर्धी लोकसंख्या महाराष्ट्राची ओबीसींची, आणि त्यांच्या प्रश्नावरती त्यांचं आरक्षण संपलंय, त्यांचं आरक्षण संपवलं गेलंय, याच्यावरती ना ओबीसीचा नेता बोलायला तयार आहे, ना विरोधी पक्ष बोलायला तयार आहे, ना सत्तेतला पक्ष बोलायला तयार आहे, की अशा अनेक गोष्टी आहेत। आणि या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी आज तुमच्या समोर संवाद साधावा म्हणून मी तुमच्या समोर आलोय। तुमचे प्रश्न आले तर आपण डायरेक्ट प्रश्नोत्तराला सुरुवात करू। नाही बघा, येऊ घातलेल्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनता पार्टी नावाचं महाराष्ट्राच्या नव्हे भारत देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा वॉइस जर बॅलेटद्वारे, मतपेटीद्वारे जर इथल्या लोकशाहीमध्ये जर सामोरं जाणार असेल, पर्याय देणार असेल, त्या पद्धतीने ओबीसी बांधव अपिलिंग मूड मध्ये येणार असतील तर निश्चित ओबीसी जनता पार्टीची घोषणा जाहीर होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक पर्याय तुमच्या समोर आम्ही निश्चित देऊ। हे बघा, एखादा पक्ष निर्माण होण्यासाठी कुणाला तरी मुख्यमंत्री व्हायचंय, कुणाला तरी आमदार व्हायचंय, कुणाला तरी खासदार व्हायचंय म्हणून आम्ही पक्ष काढत नाही आहोत। ही इथल्या सोसायटीची, इथल्या व्यवस्थेची, इथल्या समाज व्यवस्थेची मागणी आहे। जर ओबीसींच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या विधिसभेमध्ये, विधानसभेमध्ये, कायद्याच्या सभागृहामध्ये एक शब्द बोलला जाणार नसेल तर आम्ही लोकशाहीमध्ये गप्प बसायचं? आता आम्हाला लोकशाही कळत नाही? जरूर ओबीसींच्या 450 जाती आहेत याची कल्पना आहे आम्हाला, पण आम्ही ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नावर आंदोलनं उभं करू, रस्त्यावरची लढाई लढू, कायद्याच्या सभागृहामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून काम करू। ही प्रोसेस आहे। मी आज घोषणा केली, कालपासून माझा 3 फोन बंद नाहीये। त्यामध्ये आमदार आहेत, त्यामध्ये खासदार आहेत, त्यामध्ये माजी मंत्री आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत, अनेक लोकांनी, अनेक जबाबदार लोकांनी मला कॉल केलेले आहेत की अशा पद्धतीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये प्रथमतः होतोय। ओबीसीच्या नेतृत्वाने याच्या अगोदर काम केलं का, तर केलं, पण सत्ताधाऱ्यांच्या वचनीला जायचं, सत्ताधाऱ्यांची मनमानी पाळायची, सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावर काम करायचं, अशा पद्धतीचं काम ओबीसी नेतृत्वाकडून झालंय। मी खूप जबाबदारीने बोलतोय आणि खूप परखड आणि वास्तव बोलतोय। म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही ठरवलंय की ओबीसींच्या प्रश्नावरती आपण बॅलेटमध्ये सुद्धा पर्याय उपलब्ध करून द्यायचा, असं आम्ही आज रोजी ठरवलं।